तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा वर्ग 9वा इतिहास राज्यशास्त्र तर राज्यशास्त्रामधील भारताचे परराष्ट्र धोरण हे प्रकरण बघणार आहोत। याचा दुसरा भाग आज आपण बघणार आहोत। तर यापूर्वीच्या भागामध्ये आपण भारताचे परराष्ट्र धोरण, परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्याचे महत्त्व आणि भारताचे परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट आणि भारताने आतापर्यंत ज्या धोरणांचा अवलंब केला याबद्दल आपण पाहिलं। यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही उद्दिष्ट ही आपण बघणार आहोत। तर भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही उद्दिष्टे ही पुढील प्रमाणे होती। शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची दक्षता घेणे, राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे, की शेजारी देशांशी व अन्य देशांशी आपले संबंध नेहमी मैत्रीपूर्ण राहावेत याकरिता भारताने नेहमी प्रयत्न केलेले आहेत। परंतु ही मैत्री करताना सुद्धा देशाच्या संरक्षणाला बाधा येणार नाही। जसं आपण चीनशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेत, परंतु ज्या वेळेला आपल्या देशाच्या सीमेला आणि देशाच्या एकंदरीत संरक्षणाला चीनकडून बाधा येऊ लागली, त्यावेळेला हे संबंध आपण मैत्रीपूर्ण ठेवू इच्छित नाही। म्हणजे काय की समोरचा देश हा आपल्याशी किती मैत्री करण्यास उत्सुक आहे हे बघून त्यानुसार आपण भारताने आपले मैत्रीपूर्ण संबंध हे जोपासलेले आहेत हे आपल्याला दिसतं। कारण आपल्या देशाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सुरक्षित राखणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक उद्दिष्ट आहे। शिवाय आपल्या भौगोलिक ज्या सीमारेषा आहेत त्या सीमारेषा या सुरक्षित राहणे याबाबत सुद्धा आपण कोणत्याही प्रकारची तडजोड हे स्वीकारत नाही। जसं आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान याकडून नेहमी सीमारेषांमधून घुसखोरी केली जाते आणि या घुसखोरीला भारताने नेहमी पायबंद घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजेच मैत्रीपूर्ण संबंध हे तेव्हाच विकसित करण्याचं उद्दिष्ट हे भारताचं असेल ज्यावेळेला समोरून सुद्धा मैत्रीपूर्ण संबंधांचा हात आपल्या पुढे येईल आणि आपल्या भौगोलिक सीमारेषांना जर कोणता देश धोका उत्पन्न करू इच्छित असेल तर अशा राष्ट्रांशी सुद्धा मैत्रीपूर्ण संबंध हे टाळले जातात। तर हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक उद्दिष्ट समजल्या जातं। पुढे आहे भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे। कारण आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की भारतामध्ये विविध धर्माचे, पंथाचे लोक आहेत आणि मला असं वाटतं की असं म्हटल्यास वावगं ठरू नये की भारत हा सगळ्यात जास्त विविधतेने नटलेला असा देश आहे की ज्या ठिकाणी अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक विविध प्रकारचे उत्सव, सण समारंभ हे साजरे केले जातात। मग अशा वेळी आपली जी एकता आहे ती एकता कायम राहावी, आपल्या एकात्मतेचं संरक्षण व्हावं, देशातल्या अंतर्गत भागांमध्ये दुफळी माजू नये, लोकांमध्ये धर्माच्या बाबतीत वैमनस्य निर्माण होऊ नये या दृष्टीने सुद्धा भारत काय करतो, आपल्या एकतेचं व एकात्मतेचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने नेहमी भारत हा जागरूक राहिलेला आहे। हे सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक उद्दिष्ट मानलं जातं। याशिवाय दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हितांचे रक्षण करणे ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात। हे सुद्धा एक भारतीय परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट मानलं जातं की भारतातून बाहेर देशांमध्ये वास्तव्य करण्यास गेलेले जे भारतीय नागरिक आहेत त्यांचं संरक्षण योग्य तऱ्हेने करणे, त्यांच्या अडीअडचणी वेळप्रसंगी सोडवण्याचं कार्यसुद्धा भारतीय दूतावास हा नेहमी पार पाडत आलेला आहे। कारण आपल्या देशातल्या नागरिकांना संरक्षण देणे, त्यांच्या समस्या सोडवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक उद्दिष्ट मानलं जातं। आणि या दृष्टीने जसं आता कोविड-19 कोरोनाची साथ चालू असताना भारतातले अनेक देशांमध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते परत भारतात आले आणि त्यांना योग्य प्रकारे भारतात आणण्याची व्यवस्था भारत सरकारने केली। म्हणजेच भारतातील जे नागरिक परदेशात राहतात त्या नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी उचलणे हे सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक उद्दिष्ट मानलं जातं। त्यानंतर आहे भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी
संबंध प्रस्थापित करणे, की आर्थिक विकास हे परराष्ट्र धोरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. शांतता प्रस्थापित करणे आणि शांततेच्या काळात देशाचा जास्तीत जास्त आर्थिक विकास घडवून आणणे याकरिता भारतीय परराष्ट्र धोरण हे नेहमी कार्यरत असलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे हे सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक उद्दिष्ट आहे. पुढे या भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण घेऊ. आणि हा आढावा घेताना आपल्याला 2 टप्प्यांमध्ये हा आढावा घ्यावा लागतो. पहिला टप्पा हा स्वातंत्र्यापासून 1990 पर्यंतचा मानता येईल आणि दुसरा टप्पा 1990 नंतर ते आजपर्यंतचा असेल. मग आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या सुरुवातीचा टप्पा काय होता हे आपण बघणार आहोत. पंडित नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली, की भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार हे पंडित नेहरूच मानले जातात. भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला. मग आता वसाहतवाद म्हणजे काय, की एका साम्राज्यवादी किंवा आर्थिकदृष्ट्या बलाढ्य अशा देशाने दुसऱ्या देशावर आर्थिक किंवा राजकीय गुलामगिरी लादणे याला वसाहतवाद म्हणतात. आणि भारताने जवळपास 250 वर्ष ते इंग्रजांच्या गुलामगिरीत जगले आणि हा वसाहतवाद म्हणूनच पंडित नेहरूंना नको होता आणि म्हणून त्यांनी वसाहतवादाला विरोध केलेला आहे. राष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला त्यांनी प्राधान्य दिले, की आंतरराष्ट्रीय भूमिका घेतली आणि जागतिक शांतता व सुरक्षिततेला त्यांनी नेहमी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसतं. या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणांवर 3 बाबींचा प्रभाव होता. म्हणजे जे पहिल्या टप्प्यातलं जे परराष्ट्र धोरण आहे त्यावर 3 बाबींचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. एक म्हणजे सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला, की कोणत्याही प्रकारचा आपलं परराष्ट्र धोरण हे आपण स्वतंत्रपणे आखण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. कोणत्याही महासत्तांच्या प्रभावाखाली दबावाखाली येऊन आपण आपलं परराष्ट्र धोरण हे आजयागत म्हणजे नेहरूंच्या काळापासून आतापर्यंत हे ठरवलेलं नाही. आणि शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. भारत हा शांततावादी देश म्हणून जगात प्रसिद्ध आहे, कारण भारताच्या इतिहासात भारताने आजपर्यंत कोणत्याही देशावर स्वतःहून आक्रमण केलेले नाही. यावरून स्पष्ट होतं की भारत हा शांतताप्रिय असं राष्ट्र आहे आणि शांतता हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. 2. पाकिस्तान आणि चीन या देशांकडून असणारे धोकेही विचारात घेण्यात आले, की या परराष्ट्र धोरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये भारत आणि चीन यांचे संबंध हे कधीही मैत्रीपूर्ण घनिष्ठ हे होऊ शकले नाही. तर त्यामुळे त्यांच्या या देशांकडून संभावित जे धोके होते ते सुद्धा आपले धोरण आखताना आपण नेहमीच विचारात ठेवलेले आहे. कारण आजसुद्धा आपण बघतोय की पाकिस्तान वेळोवेळी आपल्यावर हल्ले करत आलेला आहे. शिवाय चीनसुद्धा या हल्ल्यांच्या तयारीमध्ये असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे या राष्ट्रांकडून आपल्या देशाला असलेले धोके आपण नेहमी विचारात घेऊनच परराष्ट्र धोरण हे आपलं आखलेलं आहे. 3 आहे स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हेही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य होते, की स्वावलंबनाचा आग्रह, की आपण आत्मनिर्भर असावं. की जसं आता नरेंद्र मोदीजींनी आत्मनिर्भर भारत ही एक नवीन भारतापुढे ठेवलेली एक योजना आहे, की ज्यानुसार भारताने काय व्हावं, भारतातल्या प्रत्येक नागरिकाने स्वतःही आणि देशाला सुद्धा काय बनवावं, आत्मनिर्भर बनवावं. म्हणजे भारत हा कोणत्याही देशाच्या मदतीशिवाय आपल्या देशाचा आर्थिक विकास घडून आणू शकला पाहिजे. या दृष्टीने स्वावलंबनाचा आग्रह हा त्या काळात सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये मांडलेला दिसतो. त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हे तत्कालीन परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य होते. म्हणजे त्या काळामध्ये या सर्व 3 प्रमुख बाबींवर भर देण्यात आलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. मग पुढे ते म्हणतात की अगदी सुरुवातीच्या काळात
भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळात झाला. की अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये परराष्ट्र धोरण आखताना भारताने आशिया खंडातील जे इतर आपल्या आजूबाजूचे देश आहेत त्या देशांशी आपले संबंध हे अधिक चांगले कसे होतील या दृष्टीने प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. याशिवाय या आशियाई जे राष्ट्र आहेत त्या आशियाई राष्ट्रांचं सहकार्य स्वीकारून त्या माध्यमातून आपला आर्थिक विकास साधण्याचा व आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्नसुद्धा या सुरुवातीच्या परराष्ट्र धोरणात भारताने केलेला आपल्याला दिसतो. मग या काळात काही प्रादेशिक आणि क्षेत्रीय विकासाची कल्पना ही पुढे आली आणि पुढे ती आफ्रिकेपर्यंत विकसित झाली. आणि मग ही जी प्रादेशिक आणि क्षेत्रीय विकास म्हणजे आपल्या आपल्या देशाचा विकास आपण घडून आणू हा जो एक विचार होता, ही संकल्पना ही भारतातून पुढे इतर देशांमध्ये सुद्धा विकसित झाली आणि ती आफ्रिकन देश जे आहेत त्या आफ्रिकेपर्यंतच्या देशांपर्यंत ती विस्तारित झालेली आपल्याला दिसते. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने भारताने आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रादेशिक आणि क्षेत्रीय विकासांवर भर दिला आणि त्यामुळे इतर देशसुद्धा म्हणजे आशियातले देशसुद्धा प्रभावित झाले आणि ही लाट आणि हा विचार आफ्रिकेपर्यंतसुद्धा जाऊन पोचला. परंतु काही आफ्रो आशियाई देश अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्या शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांचे सदस्य झाले. परंतु पुढे ज्यावेळेला अमेरिका आणि सोव्हिएत रशिया असे जगाचे विभाजन झाले, या दोन गटांमध्ये या दोन महासत्तांच्या गटांमध्ये जेव्हा जगाचं विभाजन झालं तेव्हा काही आफ्रो आशियाईन जे देश होते म्हणजे आफ्रिकन देश आणि आशियाई देश हे या दोन लष्करी गटांमध्ये जेव्हा सामील झाले तेव्हा काही काळाकरिता ही जी प्रादेशिक विकासाची आणि क्षेत्रीय विकासाची जी संकल्पना आहे ती थोडीशी मागे पडलेली आपल्याला दिसून येते. यांच्या शीतयुद्धी त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी थांबली म्हणजे त्याला खीळ बसली, कारण जग हे दोन गटांमध्ये विभाजित झालेलं आपल्याला दिसतं. परंतु असेही काही देश होते की या दोनही गटांमध्ये ते सामील झाले नाही. अमेरिकेच्या गटांमध्ये नाही आणि सोव्हिएत युनियनच्या गटामध्ये सुद्धा ते सामील झाले नाही. त्यांनी आपला पाठिंबा अलिप्ततावाद या संकल्पनेला दिला. की अलिप्ततावाद यापूर्वी आपण शिकलो आहे की कोणत्याही महासत्तेच्या दबावाला बळी न पडता स्वतः स्वतंत्र राहणे आणि कोणत्याही लष्करी करारामध्ये सामील न होणे ही अलिप्ततावादाची जी संकल्पना होती त्या अलिप्ततावादाच्या संकल्पनेला अनेक देशांनी आशियाई आफ्रिकन देशांनी पाठिंबा आपल्याला दिलेला दिसतो. शांतता आणि स्वातंत्र्य ही दोन तत्वे अलिप्ततावादी धोरणांची मूलभूत तत्वे झाली आणि त्यामुळे अलिप्ततावादी जी चळवळ होती त्या चळवळीची शांतता आणि स्वातंत्र्य की प्रत्येक देशाने कुठल्याही प्रकारचे लष्करी करार न करता युद्ध न करता शांततेच्या मार्गाने आणि स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित राखून आपला विकास घडून आणावा ही अलिप्ततावादी धोरणांची मूलभूत तत्वे आपल्याला बनलेली झालेली आपल्याला दिसतात. पुढे या काळात भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेल्या संघर्षाला तोंड द्यावे लागले. म्हणजे हा जो शीतयुद्धाचा कालखंड होता या कालखंडामध्ये भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर संघर्षाला तोंड द्यावे लागले. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1947 ते 48 या कालखंडात आणि 1965 काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले. म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2 वेळा युद्ध झालेली आपल्याला दिसतात आणि नेहमीचाच त्यांचा मुद्दा होता तो म्हणजे काश्मीरचा प्रश्न. 1971 झालेल्या तिसऱ्या युद्धात पाकिस्तान अलग होऊन स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली आणि मग 1971 जे युद्ध झालं त्यावेळेला आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, यांनी मुत्सद्देगिरीने भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धाचा फायदा घेत पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशांची म्हणजेच पाकिस्तानातून बांगलादेश हा काय करण्यात आला, वेगळा करण्यात आला आणि त्यामुळे बांगलादेशाची स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. पुढे 1970च्या दशकात भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचे स्थैर्य होते.
म्हणजे कोणत्याही प्रकारचं युद्ध नव्हतं. सर्व आशियाई आफ्रिकन देशांमध्ये भारताचे संबंध हे मित्रत्वाचे होते. त्यामुळे 1970च्या दशकामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचं स्थैर्य होतं असं म्हटलेलं आहे. दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झालेला होता आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये भारत एक शांतताप्रिय आणि एक प्रगतिशील देश आहे अशा प्रकारची भारताची एक प्रतिमा ही त्या काळात बनलेली होती. 1974मध्ये भारताने अणुचाचणी करून अणुसंशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली आणि 1974 मध्ये भारताने पहिली अणुचाचणी केली ती राजस्थानमधील पोखरण येथे करण्यात आलेली होती. आणि आपण सुद्धा अणुसंशोधनाच्या क्षेत्रामध्ये प्रगतिशील आहोत हे भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिलं. 1980 पासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली. आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क ही संघटना स्थापण्यात आली. मग भारतानेच पुढाकार घेऊन दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे, त्यांच्यामध्ये व्यापार उद्योग या निमित्ताने देवाणघेवाण व्हावी, सर्वांचा आर्थिक विकास घडून यावा याकरिता सार्क नावाची एक संघटना ही स्थापन करण्यात आली. चीनबरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला. सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणीस सुरुवात केली. मग आपले चीनबरोबर सुद्धा संबंध सुधारावेत याकरिता भारताने वेळोवेळी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. आणि याशिवाय सुरक्षिततेतील क्षेत्रातील सहकार्यासाठी म्हणजेच कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीत आपल्याला बलाढ्य देशांचा सुद्धा आपल्याला मैत्रीचा हात मिळावा याकरिता अमेरिकेबरोबर सुद्धा भारताने देवाणघेवाणीकरिता सुरुवात केली. म्हणजे व्यापाराच्या निमित्ताने उद्योगधंद्यांच्या निमित्ताने अमेरिकेचं सहकार्य आपल्याला मिळावं याकरिता भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात 1980 नंतर थोडेफार बदल केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा आहे परराष्ट्र धोरणाचा पहिला टप्पा ज्याचा कालखंड सांगण्यात येतो 1947 ते 1990. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केला. त्यामुळे सर्वच राष्ट्रांची मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून घेणे याला या काळात प्राधान्य होते. की शीतयुद्ध ज्यावेळेला चालू होतं अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये त्यावेळेला भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे सर्वच राष्ट्रांची मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आणि आपला आर्थिक विकास घडून आणण्यासाठी विविध राष्ट्रांकडून मदत घेणे या काळात भारताला शक्य झालं. आणि याच गोष्टींना भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात या शीतयुद्धाच्या काळामध्ये प्राधान्य दिल्याचं आपल्याला दिसून येतं. अलिप्ततावादी धोरणामुळे भारताला आपल्या विकासासाठी दोनही महासत्तांकडून मदत मिळवणे शक्य झाले. कारण भारत या दोनही महासत्तांच्या गटांमध्ये सामील नव्हता. कोणत्याही लष्करी संघटनांचा सदस्यसुद्धा तो बनला नव्हता. आणि भारत हा एक अलिप्त म्हणजे एक न्यूट्रल राष्ट्र असल्यामुळे तो सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या दोनही राष्ट्रांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे आपला आर्थिक विकास साधण्यासाठी या दोनही महासत्तांकडून त्याला मदत मिळवणे हे काय बनलं होतं, शक्य झालेलं होतं. हे आपल्याला दिसून येतं. पुढे आहे संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर या काळात भारताने भर दिला होता. त्यासाठीचे तंत्रज्ञान आयात करण्यात आले. सोव्हिएत युनियन, फ्रान्स आणि जर्मनी इत्यादी देशांनी यासाठी भारताला सहकार्यसुद्धा केले की आपली संरक्षण व्यवस्था ही बळकट करावी. मग संरक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक असतात शस्त्रास्त्र, विविध प्रकारचे आवश्यक असे तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी ही आपल्याला हवी असते. आणि त्यासाठी भारताने तंत्रज्ञान इतर राष्ट्रांकडून आयातसुद्धा केले. म्हणजे जे आपल्यापेक्षा प्रगत होते अशा राष्ट्रांकडून त्या भारताने संरक्षणाला बळकटी देण्याकरिता विविध प्रकारचे तंत्रज्ञान हे आयातसुद्धा केले. आणि यामध्ये त्याला सोव्हिएत युनियन, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांनी भारताला सहकार्यसुद्धा केले. आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की अगदी स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून सोव्हिएत रशिया हा भारताचा एक घनिष्ठ मित्र राहिलेला आहे. तर ते का? कारण भारताचं परराष्ट्र धोरण हे शांततामय मार्गाने चालणारं असल्यामुळे या सर्वच राष्ट्रांनी भारताला वेळोवेळी सहकार्य केलेलं आपल्याला दिसून येतं.
या कालखंडात भारताला काही आव्हानांना सुद्धा सामोरे जावे लागले. त्यामध्ये पाकिस्तानशी संघर्ष आणि बांगलादेशाची निर्मिती तसेच चीनशी संघर्ष यांचासुद्धा समावेश होतो. की हा जो कालखंड होता शीतयुद्धकालीन कालखंड, तर या कालखंडामध्ये भारताचे संघर्ष हे या दोन राष्ट्रांशी चाललेले आपल्याला दिसतात. एक म्हणजे चीन आणि दुसरं म्हणजे पाकिस्तान. त्यामुळे काही काळाकरिता भारताला संघर्षाला तोंड द्यावे लागले आणि त्यातूनच पुढे बांगलादेशाची निर्मिती झाली हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. 1974मध्ये भारताने अणुचाचणी करून आण्विक संशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली आणि मग 1974मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे भारताने आण्विक चाचणी केली आणि त्या आण्विक चाचणीच्या संशोधनातून आपण किती सक्षम आहोत, आपण सुद्धा अणुक्षेत्रामध्ये सक्षम आहोत, आण्विकदृष्ट्या आपण सुद्धा प्रबळ आहोत, हे जगाला भारताने सिद्ध करून दाखवले. पुढे आहे दुसरा टप्पा जो 1991 ते आजपर्यंतचा मानला जातो. भारताचे दुसऱ्या टप्प्यातील परराष्ट्र धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनले. शीतयुद्धोत्तर काळात राजकीय व लष्करी संबंधांनाच प्राधान्य राहिले नाही. परराष्ट्र धोरणात अर्थकारण, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान अशा अनेक पैलूंचा समावेश झाला. की मग भारताचे दुसऱ्या टप्प्यातील जे परराष्ट्र धोरण आहे हे अधिक व्यापक, म्हणजे त्याचा जो पसारा होता, त्याची व्यापकता जी होती ती अधिक वाढवण्यात आली आणि ते अधिक गतिशील बनले. म्हणजे जगातील अनेक राष्ट्रांशी भारताचे व्यापारिक आणि मैत्रीपूर्ण संबंध हे प्रस्थापित व्हायला लागले. शीतयुद्धोत्तर म्हणजे शीतयुद्ध संपल्यानंतरच्या काळात राजकीय व लष्करी संबंधांनाच प्राधान्य राहिले नाही. म्हणजे ज्यावेळेला शीतयुद्ध समाप्त झाले 1990 ते 91चा जो कालखंड आहे त्यामध्ये शीतयुद्ध संपल्यानंतर फक्त राजकीय आणि लष्करी संबंधांनाच पुढे प्राधान्य राहिलं नाही. परराष्ट्र धोरणात अर्थकारण, व्यापार, शिक्षण यासारख्या आणि तंत्रज्ञान अशा अनेक पैलूंचा समावेश झालेला आपल्याला दिसतो. की आपल्या देशाचा आर्थिक विकास कसा घडून आणावा, मग त्याकरिता लष्करी संघटनांपासून दूर राहणे आणि आपल्या देशाचं अर्थकारण हे चांगलं व्हावं, त्याचा आर्थिक विकास घडून यावा, त्याकरिता व्यापार वाढावा, शिक्षणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची देवाणघेवाण व्हावी, शिक्षणाची देवाणघेवाण व्हावी आणि विविध प्रकारचं तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी यांचासुद्धा आपण एकमेकांशी देवाणघेवाण करावी, अशा अनेक पैलूंवर पुढे परराष्ट्र धोरण हे अधिकाधिक भर देऊ लागलं. 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी करून मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. म्हणजे 1991 नंतर भारताने ग्लोबलायझेशन केलं आणि त्यामुळे भारतामध्ये जगभरातल्या ज्या काही व्यापारी कंपन्या त्या कंपन्या येऊन त्या काय करू लागल्या, व्यापार करू लागल्या आणि भारत एक मुक्त बाजारपेठ म्हणून संपूर्ण जगाकरिता खुली करण्यात आली आणि त्यामुळे भारताचं आर्थिक धोरण तर सुधारलंच, परंतु भारताचा आर्थिक विकासही झपाट्याने घडून आला आणि सरकारी नियंत्रण हे भारताने कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे साहजिकच शेजारी देशांबरोबर व्यापारात वाढ झाली, जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला, आर्थिक विकास दर वाढवण्याचे प्रयत्न होऊ लागले आणि भारताने 1991 नंतर जागतिक व्यवस्थेमध्ये, जागतिक व्यापारामध्ये सहभागी झाल्यामुळे भारताच्या इतर देशांबरोबरील व्यापार जो होता तो वाढला. शिवाय जागतिक व्यापारात आपला सहभागसुद्धा वाढला आणि देशाचा आर्थिक विकास दूर करण्याचे भारताचे प्रयत्नही यशस्वी होऊ लागले. मग पुढे 1990 नंतरच्या दशकात आग्नेय आशियाई राष्ट्रांशी म्हणजेच सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांशी आपले आर्थिक संबंध हे अधिक बळकट झाले. मग ज्यावेळेला भारताने जागतिक बाजार व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भारताच्या आग्नेय आशियाई राष्ट्रांशी म्हणजे सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी जे राष्ट्र होते त्यांच्याशी आपले आर्थिक संबंध हे अधिक
बळकट झाले, अधिक विकसित झाले. याशिवाय इस्रायल, जपान, चीन, युरोपीय संघ यांच्याशी असणारी आपली देवाणघेवाणसुद्धा काय झाली, वाढली. कारण हा कशाचा परिणाम होता, भारताने जागतिक व्यापाराच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे एकंदरीतच भारताला संपूर्ण जगाशी व्यापारिक संबंध प्रस्थापित करणे हे काय झालं, शक्य झालं. आणि हे सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होतं. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभागसुद्धा वाढला. आणि मग त्यामुळे इंटरनॅशनल लेवलवर म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे देश आहे त्या देशांबरोबर भारताचे संबंध हे चांगले झाले. आणि त्यामुळे या देशांचे ज्या काही या देशांच्या आर्थिक संघटना होत्या त्या आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभागसुद्धा वाढायला लागला. उदाहरणार्थ G20 ही युरोपियन देशांमधली एक आर्थिक संघटना आहे. आणि ब्रिक्स म्हणजे ज्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका यासारख्या विकसनशील देशांचा समावेश होतो. तर अशा देशांबरोबर भारताचे संबंध हे अधिक दृढ होऊ लागले. भारताचा व्यापार वाढला, आयात निर्यात वाढली आणि यामुळे भारताचा आर्थिक विकाससुद्धा झपाट्याने घडून येत असलेला आपल्याला दिसून येतो. पुढे आहे की या सर्वांमुळे अमेरिकेबरोबरचे आपले संबंध हे अधिक दृढ झालेले आहेत आणि परस्परांवरील विश्वाससुद्धा आपला वाढलेला आपल्याला दिसतो. आंतरराष्ट्रीय समूहात भारताचे स्थान उंचावले आणि भारताच्या या परराष्ट्र धोरणामुळे आपल्याला काय दिसतं की अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाबरोबर सुद्धा आपले संबंध हे अधिक दृढ झालेले आहेत. आपण बघतो की असा कोणताही अमेरिकन प्रेसिडेंट नाही 1991 नंतर की जो भारतामध्ये आलेला नाही. मग ते बिल क्लिंटन असो, बराक ओबामा असो किंवा आताचे डोनाल्ड ट्रम्प असो, हे सर्वजण भारतात येतात कारण भारताचे त्यांच्याबरोबरचे संबंध हे अधिक दृढ झालेले आहेत. शिवाय परस्परांवरील विश्वाससुद्धा आपल्याला वाढलेला दिसतो. आणि या सर्वांमुळे भारताची जी एक आंतरराष्ट्रीय प्रतिमा आहे, एक आंतरराष्ट्रीय स्थान आहे, एक इंटरनॅशनल इमेज ज्याला आपण म्हणतो, ती खूप उंचावलेली आपल्याला दिसून येते. पुढे आहे भारताचे आण्विक धोरण. भारताच्या परराष्ट्र धोरणाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. अणुशक्तीचा अर्थ आणि तिचे उपयोग याचा अभ्यास तुम्ही इतिहास, भूगोल किंवा रसायनशास्त्र या विषयांमध्ये केलेला असेल. अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला की आण्विक धोरण हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो की ऑटोमिक एनर्जी ही भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण अणुशक्तीचा अर्थ आणि तिचा उपयोग हा काय असतो हे आपण यापूर्वीसुद्धा भूगोल किंवा रसायनशास्त्र किंवा इतिहास यासारख्या विषयांमध्ये आपण शिकलेलोच आहोत. तर या अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला की भारत जसा स्वतंत्र झाला तसंच भारताने अणुऊर्जा कार्यक्रमावर भर देण्याला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोगसुद्धा स्थापन केले. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे होते. ऊर्जेची निर्मिती आणि त्यामागील मुख्य उद्देश असला तरी लष्करी क्षमता निर्माण करणे हेही त्याचे एक उद्दिष्ट होते की या आण्विक ऊर्जेचा फायदा हा विकासासाठी व्हावा. याचबरोबर भारताने लष्करी क्षमता निर्माण करण्यासाठी सुद्धा या आण्विक ऊर्जेचा वापर केलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच विकास साधने, आण्विक ऊर्जेच्या माध्यमातून विकास साधने आणि लष्करी क्षमता निर्माण करणे या दोन उद्दिष्टांसाठी भारताने आण्विक ऊर्जेचा वापर केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून 1974 साली भारताने पोखरण हे जे राजस्थानमध्ये आहे तेथे पहिली अणुचाचणी घेतली आणि त्यानंतर 1998 साली दुसरी चाचणी याच ठिकाणी घेऊन भारताने अण्वस्त्रे निर्माण केली आहेत. अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रे तयार केली असून त्यासाठी वायुदल आणि नौदलही सक्षम करण्यात आलेले आहेत.
आता हे का करण्यात आलं? 1974 आणि 1998 येथे या सालांमध्ये पोखरण येथे भारताने 2 वेळा अणुचाचण्या घेऊन दाखवल्या, कारण जगाला भारताला हे दाखवून द्यायचं होतं की भारतसुद्धा काय एक अण्वस्त्र निर्मित करणारं राष्ट्र आहे आणि या अण्वस्त्रांना वाहून नेणारी जी टेक्नॉलॉजी आहे, जे तंत्रज्ञान आहे, ते भारताला सुद्धा अवगत झालेलं आहे आणि भारताचं वायुदल आणि नौदल हे सुद्धा या दृष्टीने सक्षम आहे. या माध्यमातून भारताने संपूर्ण जगाला एक संदेश दिला की भारतसुद्धा काय करणार आहे, अणुअस्त्रधारी राष्ट्र बनलेलं आहे. म्हणजेच आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने लष्करी दलाचं प्राबल्य हे वाढवण्याच्या दृष्टीने भारताच्या परराष्ट्र धोरणाने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय मानला जातो, कारण यामुळे कोणतेही राष्ट्र आपल्याकडे वक्रदृष्टी करून बघू शकणार नाही. परंतु भारताने या अण्वस्त्र निर्मितीबरोबरच हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की आम्ही या अण्वस्त्राचा किंवा आण्विक ऊर्जेचा वापर हा फक्त आमच्या आर्थिक विकासासाठी करू, कोणत्याही राष्ट्रांवर आम्ही अण्वस्त्राचा वापर हा प्रथमतः करणार नाही. यामुळे भारताला जगाकडून त्याची मान्यतासुद्धा प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. पुढे आहे की भारत आता एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, परंतु एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र अशी भूमिका आपण स्वीकारलेली आहे की आपण कोणत्याही राष्ट्रांवर त्याचा प्रयोग करणार नाही. प्रथमतः आपण प्रयोग करणार नाही. कोणत्या राष्ट्राने जर आपल्यावर अण्वस्त्राचा वापर केला तर मग त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण अण्वस्त्राचा वापर करू, हे सुद्धा भारताने स्पष्ट केलेले आहे. आणि एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून भारताने आपली एक भूमिकासुद्धा स्पष्ट केलेली आहे. निशस्त्रीकरणाच्या प्रयत्नात भारत सातत्याने आपला पाठिंबा देत आलेला आहे. की मित्रांनो, तुम्हाला सांगताना एक खूप महत्त्वाचं आहे म्हणून सांगतो की जगामध्ये एवढे अण्वस्त्रांची निर्मिती आज झालेली आपल्याला दिसते की या अण्वस्त्रांना कसं संपवावं, त्यांना नष्ट कसं करावं, हा एक नवीन प्रश्न आज जागतिक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेपुढे निर्माण झालेला आपल्याला दिसतो. कारण आपण निर्मिती तर केली, परंतु त्यांना नष्ट कसं करायचं, त्यातून होणारे जे भयंकर दुष्परिणाम आहे याच्याबद्दल आज जग आपल्याला चिंतित झालेलं दिसतं. आणि गेल्या 20 वर्षापासून यावर म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये अनेक वेळा बैठकी होतात आणि त्या बैठकी असफल राहतात, कारण कोणीच यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही आमच्याकडचे अण्वस्त्र नष्ट करतो असं म्हणायला तयार नाही. आणि अण्वस्त्र नष्ट करायला गेलात तर ते कुठे नष्ट करायचे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आज आपल्यापुढे संपूर्ण जगापुढे असलेला आपल्याला दिसून येतो. मग याकरिता निशस्त्रीकरणाचे जे प्रयत्न चालू आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये संपूर्ण जगामध्ये, तर या निशस्त्रीकरणाला भारताने सतत पाठिंबा दिलेला आहे. कारण जर अशीच शस्त्रास्त्रांची अण्वस्त्रांची निर्मिती होत राहिली तर जगात शांतता आणि सुरक्षितता ही राहणार नाही. म्हणून जगात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याकरिता भारताने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि त्याबाबतची आपली भूमिकासुद्धा भारताने स्पष्ट केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परराष्ट्र धोरणाचा अशा प्रकारे आपण आढावा घेतला आणि पुढील प्रकरणात आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वांनी तुम्ही या प्रकरणाचा नीटपणे अभ्यास करावा. मी गुगल फॉर्म जो पाठवतो तो सुद्धा नीट प्रकारे सोडवावा. मी इथेच थांबतो. धन्यवाद.